नमस्कार मैत्रिणींनो, शिरगण्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते एक वेगळ्या पद्धतीचे शेव। त्याचं नाव आहे लसूणी शेव आणि ते कसं बनवायचं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आणि त्याला लागणारे साहित्य म्हणजे ओवा 1 चमचा, जिरं 1 चमचा, धणे 1.5 चमचे, एक अख्खा लसूण इथं मी सोलून घेतलेला आहे। चला तर मग आपण इथं बनवायला सुरू करूया। प्रथम आपण 5 वाटी बेसन घेऊया या पातेल्यामध्ये। 2 3 4 आणि 5। ह्यात आपण थंड तेल घालूया। ह्या पळीने 1 चमचा तेल घालूया, चवीपुरतं मीठ। तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर तिखट घालू शकता, नाहीतर असंही सपक पण बनवू शकतो। लसूण पण तिखट असते म्हणून आपण थोडासा तिखट घालूया। 1 चमचा एवढं घातलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांडीमध्ये हे सर्व साहित्य एकत्र करूया। लसूण आणि हे सर्व आपण बारीक वाटून घेऊया। प्रथम कोरडंच वाटून घेऊया, नंतर थोडंसं बारीक झालं की पाणी घालून वाटून घेऊया। हे मी इथं भरडसर असं वाटून घेतलं। आता ह्यात मी अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी घालून परत मिक्सर करून घेते बारीक असं। हे बघा, आता आपण ह्याला मिक्सर करून घेऊया। आता आपल्याला इथं पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे, आपण आणखीन थोडंसं पाणी घालून मिक्सर करून घेऊया। आता हे मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे। आपण हे गाळून घेऊया या पिठामध्ये। याचं फ्लेवर ह्या पिठामध्ये उतरतंय। आपण हे सगळं बारीक केलं ह्या मग पिठामध्ये असं डायरेक्टली घातलं तर आपले शेव चांगले बनणार नाहीत। त्यामुळे आपण नुसतं ह्याचा फ्लेवर ह्या पिठामध्ये उतरवायचा आहे। म्हणून आपण हे मिश्रण छान असं बारीक मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घेतलेलं आहे, फ्लेवर त्या पिठामध्ये उतरण्यासाठी। आता या पिठामध्ये थोडंसं हळद घातले। आता हे पीठ आपण चांगलं असं मिक्स करून थोडंसं घट्ट असं शेव पडेपर्यंत, शेव आपले चांगले पडावं असं आपण मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया। पीठ आपण जास्ती सैलसर मळून घेतलं तर तेल आपलं जास्त ओढून घेईल, म्हणून थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं। पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायची, म्हणजे तेल ओढून घेत नाही। आणि आता आपण ह्याला 10 मिनिटं ठेवूया आणि आपण इकडं तेल गरम करायला ठेवूया गॅसवर। आता आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। आपले शेव तळतील तेवढे तेल आपण घालून गरम करायला ठेवूया। आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपण शेव यात सोडूया। तोपर्यंत आपलं पीठ तिथं भिजून तयार होईल। आता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण शेव बनवायला घेऊया। शेव बनवायला आपल्याला हे साचा लागेल। आपल्याला कुठल्या साईजचा शेव बनवायचा आहे
ते आपण बघून शेव बनवायचं. आपल्याला कुठल्या प्रकारचं शेव बनवायचं आहे आपण ते साचा यूज करून आपण शेव बनवूया. आता मी इथे हे मीडियम साईजचं साचा घेऊन शेव बनवते. त्यात आपण पीठ आता आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपण ह्यात शेव सोडूया. गॅस कमी करूया. तेल इथे छान असं गरम झालेलं आहे म्हणून गॅस कमी केला. पलटून घेऊया. आपण इथे शेव दोन्ही बाजूनी छान असं तळून घेतलेलं आहे. आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये. अजून एकदा आपण हे शेव तळून घेऊया. चला तर मग आपले लसूणी शेव तयार आहे. इव्हनिंगचं स्नॅक्ससाठी हे लसूणी शेव अत्यंत चांगलं आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.